कोल्हापूरमध्ये हद्दवाढ व्हावी यासाठी आता आंदोलन हाती घेण्यात आलंय। शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीने आंदोलन केलं जातंय। हद्दवाढ व्हावी यासाठी काही डिजिटल बोर्ड देखील लावण्यात आलेले आहेत। कोल्हापूर शहरामध्ये हे बोर्ड आता चर्चेचा विषय बनलेले आहेत। तर हद्दवाढ कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी आंदोलन केलं जात आहे। मागच्या वेळेला शिवाजी पेठेमध्ये अर्ध शिवाजी पेठेविषयी हे डिजिटल पोस्टर लावलं। आज मिरजकर टिकटी चौकात लावतोय। अशा कोल्हापुरातल्या विविध भागामध्ये डिजिटल पोस्टर लावून जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय। यानंतर कोल्हापुरातल्या तालीम संस्था मंडळे याही सर्व लोकांना यामध्ये सहभाग करून घेण्यात येणार आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेऊन कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे। ही नैसर्गिक वाढ आहे। कोल्हापुराची जी काही आज स्थिती झालेली आहे, कोल्हापूर अक्षरशः गुदमरायला आलेलं आहे। त्यामुळे हद्दवाढ घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। सर्व कोल्हापुरांच्या वतीनं हे आंदोलन हद्दवाढ घेऊनच हे आंदोलन थांबेल। तर हद्दवाढ करावी यासाठी आंदोलन केलं जातं आणि या संदर्भातले काही फ्लेक्स देखील परिसरामध्ये झळकवण्यात आलेले आहेत आणि घोषणाबाजी देखील करण्यात आली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी आता नागरिक रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विविध पोस्टर लावून जनजागृती करण्याचं काम आहे ते आता कोल्हापूर शहरातील नागरिकांनी आणि विविध तालीम संस्था आणि राजकीय पक्षांनी केल्याचं आता सुरुवात झालेली आहे। सध्या आपण आहोत मिरजकर तिकटी या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी पाहतोय आपण हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार म्हणजे होणारच। काय राव जनतेला सोडून राहता आमच्या शहरात। KMT आमची, पाणी आमचं, दवाखाना आमचा, शाळा कॉलेज आमचं, मुतारीबी आमचीच आणि मापबी आमचीच काढता होय। हे काय बरं नवं राव। अशा शब्दात कोल्हापुरातील विविध तालीम संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी अशा पद्धतीचं फलक आहे तो लावलेला आहे। विशेष म्हणजे आता हद्दवाढ करून घेणार म्हणजे घेणारच असा इशारा देखील या ठिकाणी दिलेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे सगळ्या पोस्टरचं उद्घाटन आहेत ते विविध पदाधिकारी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर कोल्हापूर शहराची शेवटची हद्दवाढ आहे ती 1946 साली झाली होती। त्यावेळेस लोकसंख्या आहे ती जवळपास 36,000 होती। मात्र 79 वर्षे झाली हद्दवाढ झालेली नाही आणि आताची लोकसंख्या जवळपास 7.50 लाख आहे आणि असं असताना देखील अद्याप देखील ही हद्दवाढ होत नाही। त्यामुळं विविध नागरिक आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ झाली पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा देत या ठिकाणी नागरिकांनी आता शहराच्या विविध भागामध्ये पोस्टर लावून एक जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।